नमो बुद्धाय. जय भीम. भाग दुसरा. परिभाषिक शब्द सामन्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पुनर्जन्म एक प्रस्तावित. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. तथागत बुद्धांच्या समकालीनामध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वतवादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश. मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवादाचा सिद्धांत. तथागत बुद्ध शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक ठोस कधीही न बदलणाऱ्या आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते, आणि त्यास तर बुद्धांचा विरोध होता. तथागत बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हे स्वाभाविकतः उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसून आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धांनी अलगदुप्पम सुत्तात तक्रार केली आहे. तथागत म्हणतात, तथागतांची शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून तथागत उच्छेदवादी आहेत आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितात असा तथागतांवर आरोप करतात. खरोखर तथागत असे शिकवत नाहीत, तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणे खोटा आरोप करून तथागतांना उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षेपित विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. तथागत बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तथागत आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की तथागत बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? 2. पुनर्जन्म कशाचा? तथागत बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नांचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कशाचा आणि पुनर्जन्म कोणाचा? या 2 प्रश्नांचा एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. तथागत बुद्धांच्या मते अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1. पृथ्वी, 2. आप, 3. तेज, 4. वायू. या घटकांमुळे शरीर बनलेले आहे. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय, ते घटक मृत होतात. बुद्ध म्हणतात नाही, 4 घटके अवकाशात तरंगणाऱ्या त्याच वस्तुमानाच्या घटकांमध्ये विलीन होतात. जेव्हा हे 4 घटक अवकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा तथागत बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. या नव्या जन्माचे घटक हे वेगवेगळ्या मृत शरीरातील देखील असू शकतात. पूर्वीच्या विशिष्ट मृत शरीरातीलच हे सर्व घटक एकत्र आले पाहिजेत याची गरजही नाही आणि आवश्यकताही नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मृत होते, पण शरीराचे भौतिक घटक पदार्थ सदैव राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात. सारिपुत्त आणि महाकोट्टीत यांच्यात संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात आरामात विहार करीत असता महाकोट्टीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेले आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यापैकी होते. महाकोट्टीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारिपुत्त 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय: वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि विचार, वितर्क, प्रीती, सुख आणि एकाग्रता या मागे राखल्या जातात. महाकोटीत डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घ्या. त्याचे विषय पृथक आणि क्षेत्र पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे, त्यांचा उपभोक्ता कोण? सारिपुत्त मन. महाकोट्टीत ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्त जीवनशक्ती. महाकोट्टीत जीवनशक्ती कशावर अवलंबून असते? सारिपुत्त उष्णतेवर.
महाकोटीत उष्णता कशावर अवलंबून असते? सारीपुत्र जीवनशक्तीवर. महाकोटीत तुम्ही म्हणता उष्णता जीवनशक्तीवर अवलंबून असते व जीवनशक्ती उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारीपुत्र मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवतो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवते, त्याप्रमाणे जीवनशक्ती ही उष्णतेवर आणि उष्णता जीवनशक्तीवर अशी ती दोन्हीही तत्वे अन्योन्याश्रयी आहेत. महाकोटी शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास दूर सोडून जातात? सारीपुत्र जीवनशक्ती, उष्णता आणि विज्ञान. महाकोटी संज्ञा, इंद्रियजन्य आकलनशक्ती आणि वेदना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि स्तब्ध केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? सारीपुत्र मृत शरीरात काया, वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या, निश्चल व स्तब्ध शांत असतात, असे नाही तर जीवनशक्ती संपूर्ण उपयोगात येऊन संपुष्टात आलेली असते. उष्णता निमालेली, थंड झालेली असते आणि ज्ञान इंद्रिय उच्छिन्न झालेली असतात. उलटपक्षी ध्यानस्थ भिक्खूंमध्ये जीवनशक्ती व उष्णता ही कायम असून इंद्रिय शाबूत असतात. जरी त्यांचे श्वासोश्वास, निरीक्षण आणि संज्ञा स्तब्ध, निश्चल व शांत झालेले असल्या तरी. मृत अथवा उच्छेद यांचे एक श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग, कमतरता, अस्पष्टता आहे. महाकोटीत आणि सारीपुत्राला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारीपुत्राने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती निर्माण करण्याचे थांबविते असे होते. परंतु हा हे उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसमूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबवणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्यामुळे बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तथागत उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटनाबाबत मात्र तथागत उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. तथागत शरीर घटकांची पुनर्निर्मिती मानतात, तथागत आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत. तथागत बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. 4. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. 3. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर तथागतांचा विश्वास होता काय? याचे उत्तर अत्यंत असंभाव्य. याचे उत्तर हे मृत व्यक्तीच्या अस्तित्वाच्या घटकांच्या पुनर्एकत्रीकरणातून नवीन शरीराच्या घडण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे व मगच त्याच मनुष्याचा पुनर्जन्म शक्य आहे. जर का नवा देह हा वेगवेगळ्या अनेक मृत मनुष्यांच्या वेगवेगळ्या घटकातून घडत असेल तर हा पुनर्जन्म आहे, परंतु त्याच विशिष्ट व्यक्तींचा पुनर्जन्म घडणे शक्य नाही. भिक्खुनी खेमा यांनी हा मुद्दा पसई नदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळ अनाथपिंडकाच्या जैतवनारामात विहार करीत होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा या श्रावस्ती आणि साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवथ्थूमध्ये राहत होत्या. यावेळी कोशल राजा पसई नदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवथ्थू येथे राहिला. पसई नदीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तो तोरणवथ्थूत राज सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसं कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवथ्थूमध्ये राहावयास आलेली भगिनी खेमा त्याला दिसली. त्यांना भेटून तो कोशल राजा पसई नदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागताची एक शिष्य आहे. त्यांच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की त्या विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल
आणि प्रत्युत्पन्नमतीची अशी अरहंत स्त्री आहे. महाराजांनी त्यांचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कौशलराज पसेनदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. त्यांच्या समीप गेल्यावर त्यांना अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांच्या मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणता व दुसऱ्या प्रश्नाचे तसेच उत्तर देता. तथागतांनी हे प्रकट न करण्याचे काय कारण असावे बरं? महाराज, या बाबतीत मी आपणाला एकच प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल असे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसं कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके शेकडो, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे असे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्याग केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या ताड वृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त असल्यासारखेच आहेत, समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्याग केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनास्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे शब्द ऐकून कौशल राजा पसेनदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, त्यांना नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसेनदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, तथागतांना मृत्यूतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराजा, यासंबंधी तथागतांनी काहीच म्हटलेले नाही. मग तथागतांना मृत्यूतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, तथागतांनी असेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेला दुसरा प्रश्न विचारले, तथागत, मी जेव्हा आपल्याला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणताय मी ते सांगितलेलेच नाही. तर तथागत, ह्या न सांगण्याचे कारण काय? महाराजा, आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी तथागतांनी खेमासारखेच पसेनदीला प्रश्न विचारले. तथागत, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. तथागत, एका समयी मी भिक्खुनी खेमांकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि तथागतांसारखेच त्यांनी शब्दशः उत्तर दिले. तथागत, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहे, आम्ही जातो. जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. या शब्दांनी आनंदित होऊन तथागतांना अभिवादन करून कौशल राजा पसेनदी आपल्या मार्गाला लागला. कर्म 1. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धर्मात कर्मसिद्धांत इतका इतर कोणताही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदर सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणी असेच मानतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्कर दिशाभूल करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धांचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालवलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांताविषयी समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म निरीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे.
या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणेही इतके भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानत नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा अनुवांशिक आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानत नसल्यामुळे हे बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे दोन पदरी परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम कर्तव्यावर होतो आणि दुसरा परिणाम आत्म्यावर उमटणारा ठसा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा कर्त्याच्या आत्म्यावर ठसा उमटतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक ठसे छाप उमटलेले असतात आणि हे छाप त्याच्या पुढील जन्मी आणि स्थिती ठरवत असतात. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा.